सगळ्यांना नमस्कार। माझं नाव रणजित शिवाजीराव फाळके, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचं कार्याध्यक्ष म्हणून गेली 13 वर्षे आम्ही काम करतोय। आमच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष CR बर्गे साहेब, त्यानंतर तात्यासाहेब डेरे, उत्तम बापू बर्गे आणि माणिकराव भोसले, अर्जुन भोसले या वडीलधाऱ्या माणसांनी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना 2012 साली म्हणजे स्थापना केली आणि ही स्थापना करत असताना आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली। 2012 सालापासून आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना वर्षभर आपण सातारा सिंचन विभागाला अनेक प्रकारची निवेदनं दिल्यानंतर त्यात कसल्याही प्रकारचं फरक पडत नाही असं आम्हाला ते दिसून आल्यानंतर आपण रहमतपूरच्या ज्या कालवा पाणी वापर संस्था आहेत, या 3 कालवा पाणी वापर संस्थेचे जे चेअरमन आहेत नंदकुमार पाटील आमचे, हे 3 कालवा पाणी वापर संस्थेचे अविनाश माने, SK माने सर यांचे प्रतिनिधी तिथे आले आहेत। तर ह्या 3 कालवा पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा लवादामध्ये केस दाखल केली आणि ही केस आपण रामराजेंच्या विरोधात केस दाखल केली। रामराजे तिकडनं पूर्ण पार्टी म्हणून लढली। पहिला निकाल आपल्याला लवादात लागला, त्यानंतर अपिलात ते गेले, तर दुसरा बी निकाल आपल्यासारखाच लागला। त्यानंतर रामराजे साहेब हे MWRRA मुंबईला त्यांनी केस दाखल केली, त्याच्या विरोधात सुद्धा आपण तिसऱ्यांदा अपिलात गेलो आणि तिसऱ्या सुद्धा निकाल आपला लागला आणि चौथ्यांदा पुन्हा 2019 साली आपल्याला MWRRA हा निकाल लागला। हा MWRRA निकाल आहे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निकाल आहे। हा निकाल 2019 साली लागला। आता हा निकाल काय सांगतोय, म्हणजे हे आम्ही सांगत नाही, निकाल काय सांगतोय, ह्या निकालामध्ये काय सांगितलंय तर धोमचं धरण, आपलं जे धोमचं धरण आहे वाई, सातारा, जावली, कोरेगाव या धोमच्या धरणातल्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी 13.50 TMCचं आपलं धोमचं धरण, ह्याच्यामध्ये 7.58 हे सिंचनासाठी, त्यानंतर पिण्यासाठी 2.64, औद्योगिक वापर 0.23 आणि ज्या धरणाचं जे बाष्पीभवन आहे या सगळ्या धरणाचं, हे बाष्पीभवन हे 0.97 हा आपला मूळ DPR आणि हा निकाल। आता धोम बलकवडीचं काय सांगितलंय तर धोम बलकवडीचं हे 4.08 TMCचं धरण, 4.08 TMC पैकी 2.70 हे फलटण खंडाळ्यासाठी, 0.57 हे धोम बलकवडीतनं आपल्या धरणात पाणी टाकून फलटण खंडाळ्याला नेलं जातं, ते 0.57 पाणी आपल्याला वनतूट म्हणून भरून देण्यासाठी आणि 0.53 हे झेकाटापूर उपसा सिंचन योजनेसाठी। असा हा म्हणजे DPR आहे, असा हा निकाल आहे। आता हा असा निकाल असताना तो त्यानंतर अजून एक नमूद काय केले तर झेकाटापूर उपसा सिंचन योजना, या झेकाटापूर उपसा सिंचन योजनेला 3.17 TMC पाणी याच्यात दाखवलेलं आहे। आता हे सगळं असं असताना, म्हणजे हे आम्ही म्हणत नाही, हे कोर्ट म्हणते, हे सगळं असं असताना सध्याच्या विद्यमान आमदारांनी 30 सप्टेंबर 2023 रोजी एक GR काढला। हा GR मध्ये काय म्हणलेलं आहे, हे GR 30 सप्टेंबर 2023चा हे GR आहे, हे आम्ही सांगत नाही, हे महाराष्ट्र शासनाचा GR आहे। ह्याच्यात सध्याच्या विद्यमान आमदारांनी हे GR आणला। ह्या GR मध्ये धोमच्या आमच्या वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या शेतकऱ्यांचं जे पाणी आहे 11.69 ते आहे असं ठेवलं आणि याच्यामध्ये वासना, वारणा, कोटी, किंजळ ह्या योजना घातल्या आणि असं करत असताना ह्याच्यामध्ये झेकाटापूर सिंचन योजनेला 5.742 TMC पाणी मंजूर करून घेतले। मग आता तुमच्या पत्रकारांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिला की मग आता ह्यो GR काढलाय त्यावेळेला तुम्ही का बोलला नाही, मग आताच का बोलला, तर त्याचं कारण असं की 15 ऑक्टोबर 2024 रोजी आपली आचारसंहिता लागली आणि आचारसंहिते दिवशी हा एक GR महाराष्ट्र शासनानं पारित केला, म्हणजे सध्याचे विद्यमान आमदारांनी हा GR काढला आहे। आता हा GR काढला, या GR मध्ये काय केलेलं आहे तर हा 15 ऑक्टोबरचा GR सगळ्यांनी बघा, हा 15 ऑक्टोबरचा GR आहे, 15 ऑक्टोबर 2024चा। आता या GR मध्ये काय केलेलं आहे तर या GR मध्ये
वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांना 7.58 TMC पाणी मंजूर केलं. तदनंतर कवटे केंजळ योजनेला 1.28, वसनेला 1.44, वांगणेला 1.34 असं हे पाणी यात मंजूर केलं. आणि झे काटापूर उपसा सिंचन योजनेला 6.332 TMC पाणी मंजूर केलं. हे आम्ही म्हणत काय, हे GR म्हणतोय. आणि ह्याच्यामध्ये एक टीप खाली काय दिली आहे तर धोम प्रकल्पाचा जो प्रकल्प अहवालानुसार पाणी वापर हा 1169 नसून तो पाणी वापर 7.58 TMC आहे असा ह्याच्यात एक 4 क्रमांकाच्या ओळीला त्यांनी नमूद केलं. आता हे असं सगळं असताना मग परवा त्यांची एक क्लिप फिरत होती. ती क्लिप काय आहे तर ती क्लिप तुम्हाला लावतो, म्हणजे किती तुम्ही खोटं बोलताय. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे तर ह्या क्लिपमध्ये इथं क्लिप आहे माझ्याकडे. इथं काय म्हणलेलं आहे की धोमच्या कार्यक्षेत्रातले काही मंडळी विरोधक माझ्या विरोधात सध्याचे विद्यमान आमदारांनी क्लिप पाठवली आहे, त्यांच्या कुणी पाठवली असेल. त्यांनी काय म्हणतात की 30 सप्टेंबरचा मी GR काढलाच नव्हता आणि हा GR आलाच नाही, समोरचे विरोधक खोटे बोलतात. आता जर 30 सप्टेंबरचा GR तुम्ही काढलाच नव्हता तर मग ह्यो काय आहे, 30 सप्टेंबरचा GR आहे का, ह्यो 30 सप्टेंबरचा GR आहे. हे काय म्हणतात 30 सप्टेंबरचा GR काढलाच नव्हता. आता असं सगळं असताना आपल्या निकालामध्ये काय नमूद केलेलं आहे की 7.58 सिंचनासाठी, 2.64 पिण्यासाठी असं सगळं एकूण पाणी आपल्याला 10.22 TMC पाणी वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपल्याला 8 रोटेशन येतं. हे सगळं असं असताना 15 ऑक्टोबरच्या GR मध्ये 7.58 TMC पाणी तुम्ही आम्हाला दावलं. आणि हे दावत असताना आमच्या निकालामधलं जे आमचं धोमचं धरण आहे याच्यातलं 0.97 बाष्पीभवन, 0.23 औद्योगिक वापर ह्या GR मध्ये धरला नाही. म्हणजे 7.58 मध्ये तुम्ही आमचं जे पिण्याचं पाणी आहे ते 2.64 वजा केलं. 66 गावाला म्हणजे वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांना आम्हाला पिण्याला पाणी लागतं ते वजा केलं. 7.58च आम्हाला ठेवलं आणि या 7.58 मध्ये तुम्ही आमच्या माती या धरणाचं बाष्पीभवन औद्योगिक वापर हा टाकला. म्हणजे 7.58 मधनं सरासरी 1.30 TMC पाणी जर वजा केलं तर 6 TMC पाणी आम्हाला सिंचनासाठी मिळणार आहे. आणि हे 6 TMC पाणी आम्हाला एका रोटेशनला 1.5 TMC पाणी, एका रोटेशनला आम्हाला 1.5 TMC पाणी लागतं. हे जर 1.5 TMC पाणी आम्हाला एका रोटेशनला लागत असलं तर आम्हाला सरासरी 4च रोटेशन येतात. किंवा आमचा प्रूफ आहे हे आम्ही वास्तव तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता दुसरी एक त्यांनी आता पत्रकार परिषद, मी त्यांचं पत्रकार परिषद बघितली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक उल्लेख केलेला आहे की वेगवेगळ्या पक्षाचे दलाल आहेत आणि ते दलाल ही भूमिका मांडतात. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती कुठल्याही पक्षाचा आम्ही अजिबात इथं पक्षाची भूमिका मांडाय आलेलो नाही. आम्ही मतं तुम्हाला कोणाला मागाय आलेलो नाही. पहिल्यांदा स्पष्ट करतो की ही पत्रकार परिषद धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची पाण्यासाठीची चाललेली आहे. मग आता सध्याच्या विद्यमान आमदारांनी आमच्यावर ही टीका केलेली आहे की हे दलाल आहे. मला काय म्हणायचे की आम्ही काय तुमच्याकडे 50 खोके घेऊन दलालगिरी करायला कुठं गेलेलो नाही. आम्ही 13 वर्ष पाण्यासाठी संघर्ष केलेला आहे. 13 वर्ष वाई सातारा जावली कोरेगावची जनता बघती आहे की पाण्यासाठी कोण संघर्ष करतंय. आमच्यावर केसेस आहेत, वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. हे आम्ही लोकांच्यासाठी केलेलं आहे, शेतकऱ्यांच्यासाठी केलेलं आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आजपर्यंत आम्ही लढलो नाही. आम्ही कधी कुठल्या आमिषाला बळी पडलो नाही. शेतकरी आणि त्याच्या पाण्याचं संरक्षण एवढाच एक हेतू घेऊन आम्ही कायम प्रेरित होऊन काम केलं नाही. असं सगळं असताना झे काटापूर उपसा सिंचन योजनेचं पाणी मी सर्व परिसराला देणार आहे अशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मी बारमाही पाणी देणार आहे, असं इकडं पाणी देणार आहे, तिकडं पाणी देणार आहे, अशा पद्धतीची त्यांची क्लिप मी बघितली. ठीक आहे, मला त्यांचं म्हणणं आम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. आता साहेब झे काटापूर उपसा सिंचन पत्रकारांना सांगतो, झे काटापूर उपसा सिंचन योजनेचा माझ्याकडे GR आहे. तो GR आमचा नाही, महाराष्ट्र शासनाचा ह्यो GR आहे. आता या GR मध्ये काय म्हणले, ह्यो GR
या GR मध्ये 4थ्या क्रमांकाला बघा काय लिहिले की GA काठापूर उपसा सिंचन योजना ही जून ते 14 ऑक्टोबर पर्यंत चालवायची, म्हणजे ही योजना ही 4 माही आहे. आणि असं असताना या योजनेला 3.17 TMC पाणी मंजूर आहे. तो निकाल सांगतोय MWRRA. आता ही महाराष्ट्र शासनाचा GR ही योजना 4 माही आहे. तदनंतर कृष्णा खोरे विकास महामंडळानं 10 वर्ष अभ्यास केला. कनेर आणि धोम ही दोन्ही धरणं भरल्यानंतर अतिरिक्त पुराचं पाणी किती जाईल तर ते 3.17 जाईल. 3.17 TMC पाणी जाईल आणि ते पाणी अडवून मग मान आणि खटावला पाणी द्यायचे. आता सध्याचे विद्यमान आमदार मान खटावची जनता असेल किंवा इकडं आमची बाडळ खोऱ्यातली जनता असेल किंवा इकडं आमची सुळशी खोऱ्यातली जनता असेल, या जनतेला किती तुम्ही खोटं बोलणार. ही योजना 4 माही आहे. ही योजना 4 माही असण्याचा आमच्याकडे GRचा पुरावा आहे. आणि असं सगळं असताना तुम्ही हा GR आमच्याकडं महाराष्ट्र शासनात आहे. हे काय आम्ही म्हणतोय का तर हे महाराष्ट्र शासन म्हणते, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही आहे. असं सगळं असताना तुम्ही आता लोकांना दिशाभूल करताय की ही योजना 12 मी चालवणार, 12 मी पाणी देणार, ओढे नाले व्हायला लावणार. तर योजना तर 4 माही आहे, तुम्ही 12 पाणी आणणार कुठनं. दुसरी गोष्ट, जे काठापूर उपसा सिंचन योजनेवर जे मान खटावचे आमचे शेतकरी ते सुद्धा आमचेच बांधव आहेत, आमचेच पैपावणे, त्यांना पाणी देऊ नका असं आमचं मुळीच म्हणणं नाही. परंतु संपूर्ण खोटं बोललं जातं या, ही खोटं कुठेतरी बोललेलं थांबवलं पाहिजे. म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. हे बोलत असताना सर्व पत्रकारांना एक विनंती करतो की या GR मध्ये जे काय दावलेलं आहे ते आम्ही लिहिलेलं नाही, हे महाराष्ट्र शासनाने लिहिलेले. 3.17 TMC पाणी तुम्हाला मंजूर आहे आणि तुम्ही आता 6.332 TMC पाणी इथं दाखल केलेले. ही पाणी तुम्ही आणणार आहे कुठनं, ह्याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. ती दुसरा एक प्रश्न आता असा विषय झाला की आम्ही गावोगावी जाऊन हे सगळं GR सांगतोय आता आम्ही त्याची पूर्ण जबाबदारीने सांगतो की आम्ही प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांना हे सांगतो की अशा पद्धतीचा GR आला आहे आणि आपल्याला शेती सिंचनाचं पाणी 1169 नसून 7.58 वर आपल्याला आणलेलं आहे. म्हणजे आपल्याला 4 कोटीच्या इथनं पुढे येणार आहेत. हे आम्ही सगळ्या गावात जाऊन सांगतोय. आम्ही प्रत्येक गावात जाऊन कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही किंवा कुणाला मतं द्या ही म्हणत नाही. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी बर्गेवाडी इथं कॅनल फुटला, 2 वर्ष झाली त्या घटनेला. प्रत्येक आमदाराला म्हणजे वाईचे आमदार असतील, सगळ्या आपल्या आता जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत या सगळ्या आमदारांना खासदारांना आम्ही पत्र दिली दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीची. आणि ही पत्र देताना आम्ही काय सांगितलं की आमचा दोनचा कॅनल हा 40 वर्ष कॅनलला पूर्ण झाली आणि 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं आस्तरीकरण पूर्ण जीर्ण झालेलं आहे. हे जीर्ण झाल्यामुळं आम्हाला कॅनलला निधी द्या, तुम्ही आमचं गावातले गटर रस्ते काँक्रीटीकरण सगळं थांबवा. पाणी जर आलं नाही तर आमची शेती पिकणार नाही आणि शेती जर पिकली नाही तर आमचं अर्थकारण होणार नाही. या पद्धतीची निवेदनं दिल्या. दरम्यानच्या पिरियडमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी बर्गेवाडीच्या तिथं कॅनल फुटला आणि कॅनल फुटल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्याकडे आम्ही गेलो आमची कैफियत घेऊन आणि बर्गेवाडी तिथल्या 9 विहिरी आणि 2 एकर जमीन वाहून गेली होती. ते सगळं दावलं आणि त्या पिरियडमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदेने हा मुद्दा लावून धरला आणि त्यांनी सध्याचे जे जलसंपदा मंत्री आहेत त्या जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटी निधी हा आपल्या दोनच्या कॅनलला दुरुस्तीसाठी तातडीनं मंजूर केला. आपण त्याचं दोन धरण संघर्ष समितीनं पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून आपण कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हा निधी आणला. आता त्याची बातमी आहे, पेपर सकाळचा पेपर आहे, त्याची ही बातमी आहे का देवेंद्र फडणवीसांचा फोटो. तर ती याची त्या पद्धतीचं हे नियोजन आहे. आता हे असं झालं नाही, हे पैसे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्याकडे आल्यानंतर संपूर्ण कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की बाबा पैशाचं काय झालं. हे पैसे येऊन देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आलं. मग सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत आपल्या कोरेगावचे त्यांच्याकडे आम्ही गेलो. बैठकीला जाताना आमच्या संघटनेचे अध्यक्ष CR बर्गे साहेब, उदय बर्गे, तदनंतर शावराज फाळके, युवराज विठ्ठल कदम, राहुल बर्गे, सुधाकर बर्गे, मी स्वतः आम्ही सर्वजण उपस्थित होतो. आम्ही त्यांना काय म्हणलं की बाबा 50 कोटी असा निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्याकडे आलेला आहे तर तो तुम्ही आम्हाला देण्यात यावा.
तर ते म्हणले ह्यो आमदार विरोधातला आहे, त्यामुळे हे पैसे मी निधी येऊन तुम्हाला देणार नाही. बरं ठीक आहे म्हणलं, ते विरोधातले तर मग तुम्ही द्या, तुम्ही बी देणार नाही. मग त्यांनी म्हणलं मी म्हणजे देणार नाही असं म्हणले नाही, पण काम केलं नाही. आता असं सगळं असताना सिंचनाच्या निधीला 100% कट ही पुढारीची बातमी आहे. आम्ही लिहिलेलं नाही, याच्यात आमचं कोणाचं काय असलं तर सांगा बाई, सिंचनाच्या निधीला 100% कट. मग असं सगळं असताना तुम्ही आमचा कॅनाल आस्तरीकरणच होऊन द्यायचं नाही. मागच्या वर्षी निव्वळ आस्तरीकरण न झाल्यामुळं कॅनाल फुटीच्या घटना वाढल्या. आपल्या धरणामध्ये 9 TMC पाणी होतं. कॅनालला जर फुटला नसता तर आपल्याला सगळ्याला व्यवस्थित पाणी मिळालं असतं. परंतु मागच्या वर्षी कॅनाल फुटण्याची घटना घडल्यामुळं आपल्याला पाणी वेळेत मिळालं नाही. आस्तरीकरण करणं गरजेचं फार आहे, हे आम्ही वारंवार सगळ्या लोकप्रतिनिधीला सांगितलं, तरी त्याकडे कोण लक्ष देत नाही. आणि 50 कोटी निधी मंजूर आलाय, कोण तो आता सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत ते येऊन देत नाहीत. असं असताना मग आम्ही प्रत्येक ठिकाणी गावावर चर्चासत्र असताना हे लोकांना सांगतो या. तर आता प्रत्येक ठिकाणी या क्लिपमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलंय की आस्तरीकरण जर कॅनाल केला तर तुमच्या विहिरींना पाझरून येणार पाणी ती येणार नाही, तुमचं वडे नाले वाहणार नाही. मला एक पत्रकारांना प्रश्न विचारायचा आहे, आस्तरीकरण केल्यानंतर आपला कॅनाल फुटीच्या घटना थांबत्याल का वाढत्याल? थांबत्याल का वाढत्याल? थांबत्याल ना. मग हे आमचं म्हणणं आहे की आस्तरीकरण केल्यानंतर आपल्या कॅनाल फुटीच्या घटना कमी होतेल्या. दुसरी गोष्ट, सुरक्षितता वाढेल आणि कॅनाल आपल्याला जास्तीत जास्त पाणी येत्याल, कमी दिवसात जास्त आवर्तन येत्याल, हे आमचं सांगण्याचं उद्दिष्ट आहे. परंतु सध्याचे आमदार म्हणतात की कॅनालचं आस्तरीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना सांगतात की तुम्हाला पाझराचं पाणी मिळणार नाही. शेतकरी बंधूंना आवर्जून सांगतो की कॅनालची अतिशय वाईट अवस्था आहे. कॅनालला पाणी सुटल्यानंतर असं वाटतं की आता फुटतोय का मग फुटतोय कॅनाल, अशी आत्ताची सध्या परिस्थिती आहे. असं सगळं असताना साहेब 50 कोटी आमचे पत्रकारांना एवढं सांगतो की 50 कोटी हे तर अडवलेच. स्वतः आता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना फार मोठा संधी होती कॅनाल दुरुस्त करायची, ती बी केली नाही. असं सगळं असताना सातारा येथे जे आपलं सिंचन भवन आहे, हे सिंचन भवन पाडायचं आणि सिंचन भवन पाडून सातारला सिंचन भवन जर तुम्ही बघितलं असलं तर तुम्ही सातारच्या सिंचन भवनला आपल्या काय झालंय का, अतिशय चांगली इमारत आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे, काय अडचण नाही. असं सगळं असताना सातारा इथली सिंचन भवनची इमारत सगळी पाडायची आणि तिथं नवीन सिंचन भवन बांधायचं. जलसंपदा विभागाचे देवेंद्र फडणवीस आपले जे मंत्री ते आणि सध्याचे विद्यमान आमदारांची ही बातमी, आणि त्या सिंचन भवनला 84 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. म्हणजे ही त्याची बातमी. म्हणजे मला काय म्हणायचे की एवढं सगळं आम्ही वारंवार सांगतो की आमच्या कॅनालला निधी द्या, तुम्हाला कॅनालला निधी नाही आणि तुम्ही या सगळ्या सिंचन भवनला तुमच्याकडे निधी, म्हणजे मग तुमचं ह्याच्यातनं एवढंच दिसते की आमचा शेतकरी हा निव्वळ पाण्यापासून वंचित ठेवायचा, त्या धरणातलं पाणी आहे असं शिल्लक ठेवायचं, कायम त्याला पाण्यापासून वंचित ठेवला पाहिजे, अशा पद्धतीची तुमची संपूर्ण व्यवस्था तयार केलेली आहे. आता परवा साहेब मी पत्रकारांना आवर्जून एक सांगतो की महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री, त्यांच्याबरोबर माझी भेट झाली आणि त्यांना ही सगळी GR दावली. आणि GR दावल्यानंतर त्यांना विचारलं की साहेब आमच्या 2 धरणाचा असा GR आहे, असा DPR आहे, हा बदलता येतो का? आणि हे 2 GR त्यांना दावले. तर 5 वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. 2च्या धरणाचा DPR GR बदलता येत नाही, तरी सुद्धा वारंवार हे 2 वर्षात 2 वेळा GR बदलला. अशा पद्धतीचं हे त्यांनी मला त्या ह्याच्यात सांगितलं. दुसरी अजून एक महत्त्वाची प्रकृतीनं गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची आहे की ह्याने त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की झेकाटा उपसा सिंचन योजनेवर जेवढे काय आमचे शेतकरी, मग आमचा मानखाटाचा शेतकरी असेल किंवा इकडे कुठं या वरच्या भागाला पाणी देतो म्हणल्यात, त्या खालच्या भागाला पाणी देतो म्हणल्यात, या सर्व शेतकऱ्यांना ज्या वेळेला ते म्हणले 12 महिने मी तुमची वडी नाली वाहण्यासाठी ही आमची झेकाटा उपसा सिंचन योजना चालवणार. मला विद्यमान आमदारांना प्रश्न विचारायचा आहे, अहो झेकाटा उपसा सिंचन योजना 4 महिने आहे, त्याचा GR आहे आमच्याकडं महाराष्ट्र शासनाचा,
मग ही चर्मा असताना तुम्ही शेतकऱ्यांना का अजून किती खोटं बोलणार आहे? म्हणजे अशा पद्धतीचं खोटं बोलून सर्व शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर त्यांची दिशाभूल करण्याचं काम हे सध्याचे विद्यमान आमदार करतात. आणि शेवटचा एक मुद्दा मी आवर्जून तुम्हाला धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीबाबत सांगणार आहे. ते म्हणजे धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतून आज 13 वर्ष झाले आम्ही शेतकरी हा केंद्रबिंदू मानून पाण्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या पाण्याच्या संरक्षणासाठी आम्ही आतापर्यंत लढत आलेलो आहे. MWR लवादा ह्याच्यामध्ये आम्ही केसेस लढलेलो आहे. आत्तापर्यंत आमचे 16 लाख रुपये गेल्यात. आम्ही एकही रुपया कुठल्याही वाय सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्याकडनं कधीही घेतणार नाही. कुठल्याही गावात जाऊन विचारा की तुमच्याकडनं धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीनं पैसे घेतलेत का? आम्ही आमच्या ह्या पाण्याचं संरक्षण करण्यासाठी टोटली आत्तापर्यंत आलेलं काम करत आलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दाच राहिला, धोमचे धरण ज्या वेळेला झालं त्यावेळेला 43 गावं आमच्या कोरेगाव तालुक्यात वसावली. त्यांचं पुनर्वसन आमच्या तालुक्यात झालं, आमच्या जमिनी गेल्या, आमचं योगदान झालं. मग एवढं सगळं असताना धोमचं धरण आमचं आहे, त्या धरणाचे मेन मालक आम्ही आहे. मूळ जे 2 पाट आहेत कॅनलचे ते सगळे आमचे आहेत. कॅनल आमचे, धरण आमचं, हे सगळं असताना तुम्ही जर आमच्या धरणावर मालक होणार असला तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आमच्यावर वैयक्तिक केसेस तुम्ही घालताय, अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करताय. एवढं सगळं करत असताना तुम्ही ह्याच्यातनं धोम धरण संघर्ष समितीचं काम थांबावं एवढंच सगळं केलं या 2.5 वर्षात उद्योग. मागच्या वेळेला जलसंपदा मंत्री बाळासाहेब पाटील होते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पटेल होते. ह्या 2.5 वर्षात कधीसुद्धा असा विस्कळीतपणा आला नाही. कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष तुम्ही झाल्यानंतरच असा विस्कळीतपणा का आला याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा. आज या ठिकाणी तुम्ही जी पत्रकार परिषद बोलवली ते पत्रकार परिषदेला आम्ही सगळं तुम्हाला माहिती GRची वगैरे दिलेलीच आहे. आता जे ते TMC बद्दल बोलल्यात, पाण्यासंदर्भात म्हणजे जे काय काय बोलल्यात, 300 दिवस कॅनल मी अख्खा 300 दिवस कॅनल आमचा धोमचा वाहणार आहे, ही सगळे जे बोलल्यात त्याबद्दल आमचे धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव नंदकुमार पाटील बोलतात. आणि दुसरी गोष्ट, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती ही कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. आम्ही कुठल्याही पक्षाला मतं द्यावी ती म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली नाही. हे पाण्याचं निव्वळ संरक्षण व्हावं आणि आमच्या पाण्याचं जे वेगवेगळं दिशाभूल करून पाणी इकडे देतो तिकडे देतो हे जे सांगितलं जात आहे हे सांगण्यासाठी आज इथं पत्रकार परिषद बोलली. यानंतर नंदकुमार पाटील बोलतील. महेशजींनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर एवढा विलंब का लागला तुमची पत्रकार परिषद घेण्यासाठी? तुम्हाला त्यात तफावत आढळली होती ना ज्यावेळेस तुम्ही ते ऐकलं असेल त्यावेळेस? त्याच्यानंतर एवढा उशीर का केला? ऐन निवडणुकीच्या मध्येच तुम्ही ही पत्रकार परिषद घेऊन हा संशय व्यक्त करताय किंवा GR दाखवताय? नाही, विषय कसा आहे माहिती आहे का, पत्रकार परिषद त्यांनी जोपर्यंत घेतली नव्हती तोपर्यंत आम्ही काय सुद्धा त्याच्यावर भाष्य केलेलं नाही. परंतु पत्रकार परिषद त्यांनी घेतल्यानंतर आम्हाला नाही याला जास्त हे सगळं उघडं करावं लागलं. पत्रकार जोपर्यंत परिषद त्यांनी घेतली नाही तोपर्यंत आपण काही कुठं बोललो नव्हतो. परंतु तुम्ही इतकं खोटं बोलताय. 30 सप्टेंबरचा GR काढलाच नव्हता नाही म्हणताय, 15 ऑक्टोबरला 2024ला GR आलाच नाही म्हणताय, पुन्हा झेकटापूर्व योजना 12 माही चालवतो म्हणताय. मग आमच्या मान खटावच्या शेतकऱ्यांना, आमच्या बाडळ खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना, आमच्या सुळशी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना हे खरं काय ही सत्य पुढं आणण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आणि तुम्हाला जाताना हे सगळं GR देणार आहे मी, हे आम्ही बोलत नाही, हे GR आहेत आमच्याकडे. आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे आता 2.5 वर्ष झाल्यात. 13 वर्ष झालं धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे मी काम करतो. या 13 वर्ष झालं माझ्यावर 10 गुन्हे आहेत. त्यामुळे पाण्याच्या संदर्भात आम्हाला कोणी शिकवायचं नाही. पाटील रहमतपूर, धोम धरण संघर्ष कमिटी सचिव. मी तुम्हाला धोमची कॅपॅसिटी पासून चालू झालं पण धरण बांधल्यापासून ते आज अखेर त्याची काय काय परिस्थिती झाली DPRमध्ये बदल ते तुम्हाला सांगतो. की धरण 78 साली बांधण्यात आलं. धरणामध्ये 13.5 TMC असं धरणाची कॅपॅसिटी आहे. त्यात 1.81 डेड स्टॉक आहे, 7.58 शेतीसाठी, 2.64 पिण्यासाठी, 0.97 बाष्पीभवन आणि 0.23 इंडस्ट्री असं 11.42 आहे. वरचा 0.27 सध्या हिशोब झालेला नाही. पण ज्यावेळी
धूमला उजवान डावा खाला होता त्यावेळी 7.28 अधिक 2.64 अशी 8 रोटेशन किंवा 9 रोटेशन देत होती आणि ते पिण्याचे पाणी 66 गावांना पिण्याचं धूमशिवाय पर्याय नाही, त्यामुळे 66 गावाचं पिण्याचं अधिक शेतीचं असं साधारणतः 10.20 पाणी आजपर्यंत देत होती. आणि ह्या पाण्यामध्ये ज्यांचं पुनर्वसन झाले आणि ज्यांच्या पुनर्वसनाला जमिनी गेल्या शाश्वत पाण्याची अवस्था त्यांनी शासनाने दिलेली होती. पहिल्यांदा असा धूमचा गुलचा डिप्या, त्यानंतर 2001 साली रामराजे कृष्णा कॉलेज उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यावेळी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर घोगरे साहेब होते. त्यावेळी त्यांनी 2001ला धूम धरणाची 50% डिपेंडिटी 50% डिपेंडिटी पहिलं धरण 75% डिपेंडिटी होतं. 50% डिपेंड म्हणजे 100 वर्षात 50 शाळा बघणार असा JR निर्माण करून त्या धरणाचं पाण्याचं नियोजन त्यांनी काय केलं, कनेर, कुडाळी, धूम अशी 3 धरणं त्या धरणाच्या कॅप्चर एरियात म्हणजे कृष्णा, कनेर, वेण्णा आणि कुडाळी अशा 3 नद्यांच्या प्रकल्पामध्ये वर्षाला किती पाण्याची आवक होती असं साधारणतः काढून त्यांनी ती 34.835 TMC पाणी उपलब्ध होईल असं कागदोपत्री दाखवलं. ती दाखवल्यानंतर त्यांनी बलकोरी धरण बांधण्याची मंजुरी घेतली. बलकोरी धरण त्यांनी 4.08चं बांधलं. त्यामध्ये त्यांनी फलटण खंडाळ्याची सोय करून ठेवली. त्यांनी फलटण खंडाळ्याची सोय करताना 34.835 TMC पाणी असताना त्यातलं 2 त्यांनी खंडाळ्यासाठी नेलं. राहिलेलं पाणी 0.53 ही जे काटापूरला दिला, 0.64 येवा दिला. पण ऍक्च्युअली कृष्णा प्रकल्पामध्ये कनेर आणि धूम असे 2च धरणं आहेत. त्यांचे न्यू स्टोरेज असे आहेत की 9. कनेरचा न्यू स्टोरेज 1169 आणि नाही धूमचा आणि कनेरचा आहे 9.59. साधारणतः असं 22 TMC पाणी उपलब्ध असताना सुद्धा घोगरे साहेब रामराजेंनी ह्या प्रकल्पामध्ये 22 ऐवजी 32 TMCचा उपलब्ध साठा दाखवून 32 TMC नियोजन केलं. हे नियोजन करताना त्यांनी काय केलं, ह्या सातारा, कोरेगाव, वाई आणि जावळीमध्ये राजकीय लोकांची तक्रार येऊ नये किंवा राजकीय लोकांचा उठाव होऊ नये म्हणून ह्यांनी धूम डाव्यावर 3 योजना मंजूर केल्या आणि कनेरवर 2 योजना मंजूर केल्या. धूम डाव्यावर 3 योजना करताना कवटे, केजळ, वासना, वागणा आणि कनेरवर हानपरवाडी, धनगरवाडी आणि LIC म्हणजे कृष्णा नदीवरचे 5 बांधारे असं 5.15 TMC पाणी उपलब्ध करताना त्यांनी जे धूमवर वासना आहे कवटे, केजळ, वासना, वागणा करताना त्यांनी असं केले की 2001च्या DPR मध्ये की धूमचं अस्थिरीकरण पूर्ण 113 किलोमीटर करायचं आणि त्यातून 1 TMC पाणी वाचेल ह्या 3 योजनेला करायचं असा 2001च्या DPR मध्ये. म्हणजे ऍक्च्युअली DPR मध्ये ह्या 3 स्कीमला पाण्याची तरतूद अजिबात नाही. त्यानंतर त्यांनी काय केलं, असा तुम्हाला 2001चा जो DPR तयार केला त्यात असं लिहिलंय, धूम धरणाची प्रचलित पाणी व्यवस्था न बदलता 50% विश्वासार्थीने 3.80 अब्ज घनफूट पाणी वापरायचे नियोजन करता येईल. तथापि त्यावेळी कृष्णा प्रकल्पाचे एकूण जल नियोजनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल अशी 2001चा JR करताना म्हणजे DPR बदलताना त्यांनी मूळची टीप घातलेली आहे. मूळच्या प्रकल्पाला हात न लावता हे नवीन 2001चा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे 10 TMCचं पाण्याचा ह्याच्यातला घोळ मी बऱ्याच वेळा कालवा सल्लागार MWला विचारला असता ह्याच्यावर कुणी उत्तर द्यायला तयार नाही. कुठलाही शासकीय अधिकारी ह्याच्यावर बोलत नाही. ते म्हणतात DPR प्रमाणे आम्ही चालतो. म्हणजे आपल्या 3 तालुक्याला म्हणजे 4 तालुक्याला 10 TMCचा फरकाव ह्यांचं दरबारीला फेरनियोजन आहे. त्यामुळे काय झालं, महाराष्ट्रात फक्त असेच 2 धरणं आहेत की त्यांच्या लिव्ह स्टोरेजपेक्षा डबल नियोजन केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला पाण्याची कायम कमतरता राहणार आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं, 3.17 हे जे काटापूरला दिलं. जे काटापूरला देताना त्यांनी बलकोरीमध्ये 0.53 केलं आणि 2.64 ही कनेर आणि धूम याच्या फ्री कॅपॅसिटीकडून येणाऱ्या पाण्यात ते पाणी जे काटापूरला आणून 0.35 बॅलर निर्माण करून तेथून पाणी उचलायचं असं नियोजन असताना ते 1 जुलै ते 14 ऑक्टोबरपर्यंत असताना हे पाणी असे उचलत होते. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या वर्षी जे दुष्काळ भागावता जे काटापूरची योजना चालू झाल्यानंतर मला कोरेगावच्या नागरिकांना एक सांगायचं आहे की त्यावेळी जे काटापूर चालू झाल्यानंतर पॅरेंट टाकल्यानंतर त्यांचा जी
जॅकवेल आहे तो खाली आहे, त्यांना त्यामुळे महिनाभर पाणी नाही मिळाल्यामुळे कोरेगाव जनतेला त्यावेळी 15 ते 20 दिवस पाणी प्यायला मिळालं नाही. हे जे काटापूरची योजना चालू झाल्यामुळे. आणि तसंच अस्थिरीकरणाचा एक विषय सांगतो, अस्थिरीकरण जर केलं नाही गेल्या वर्षी तर कॅनल फुटला, कॅनल फुटल्यामुळे 2 महिने पाणी आलं नाही. कोरेगावचा काही भाग धूमच्या कॅनल उपलब्ध पिण्याचं असल्यामुळे तिथंही पाणी त्यांना मिळालं नाही. म्हणजे विद्यमान आमदार हे दोन्ही अस्थिरीकरण आणि जे काटापूरच्या योजनेमुळे किती जनतेला त्रास होतो हे जनतेने ठरवलं पाहिजे असं आमचं मत आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो फेरनियोजन करता येत नाही. दुसरा की वासना वागणा कवठे केजळ हे 2001च्या GR मध्ये धूम डाव्याचे अस्थिरीकरण करून 1 TMC पाणी द्यायचं आहे. पण ह्या तिन्ही योजनेमध्ये त्यांच्या जमिनी कुणाचे गेले नाही, त्यांच्यात पुनर्वसन अजिबात नाही. तसंच जे काटापूरचं जे पाणी मान खटावला गेले त्याची पुनर्वसन अस्थिरीकरण नाही. तसंच तुम्हाला सांगतो यांनी त्यावेळी सांगितलं विद्यमान आमदारांनी की 300 दिवस कॅनल मी चालवतो. 300 दिवस कॅनल चालवताना धूमचा शेतीसाठी 7-8 पाणी, 7-8 पाणी 300 दिवस चालू शकत नाही. 300 दिवस पाणी चालवायला 18 TMC पाणी लागतं. धूम उजव्याची दाव्याची कॅपॅसिटी 700 ते 750 क्युसेस आहे. रोज असं सोडलं तर महिन्याला 21,000 होतं, साधारण 2.25 TMC होतं. 10 महिने चाललं तर कमीत कमी 18 TMC पाहिजे. आपल्या जर 7-8 पाणी असताना ते 10 TMC कुठून आणणार? म्हणजे हो अख्खा DPR बोगस आहे आमचं म्हणणं आहे. तो DPR पूर्ण बोगस आहे हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवीन, माझी काय अडचण त्यात नाही. तसेच 1 महिना झालं म्हणतात की पाण्याचं मागणी नसल्यामुळे पाणी सोडत नाही. तुम्हाला लक्षात येईल की पाण्याची मागणी दरवर्षी मी 14 ऑक्टोबर देतो. माझी 2001ची सोसायटी आज 24 वर्ष झालं देताना असं कळलं की आरक्षण म्हणजे ही माहिती आचारसंहिता असल्यामुळं पाणी सोडता येत नाही. पण आचारसंहिता आणि पाणी सोडण्याचा काही संबंध नाही. आचारसंहिता तुमचे पगार थांबतात का नाही, पण आचारसंहिता जर म्हणत असली तर कालचा चरडेश्वर कारखाना 11 तारखेला चालू होणार होता, त्यावेळी 10 तारखेला धूमचं पाणी सुटणार होतं आणि त्यांना पाण्याची कमतरता होती. पण धूमचं पाणी न सुटल्यामुळे त्यांचा कारखाना ऊस सोडून आला. पाणी नसल्यामुळे त्यांनी राजकीय दबाव टाकून जे काटापूर योजना चालू केली आणि चरडेश्वर कारखान्याला पाणी दिलं. त्यावेळी शेतकऱ्यांचं शाळू उसाला पाणी वाळत होतं तरी प्रशासन त्यावेळी लक्ष देत नाही. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की कलेक्टर जर असा वागत असेल ते चौकशी निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे तुम्हाला. तसेच तुम्हाला सांगतो 30 सप्टेंबर 23 आणि 15 ऑक्टोबर 24 फेर नियोजनातला तुम्हाला फरक सांगतो. 30 सप्टेंबर 23 मध्ये त्यांनी काय केलं, धूम संघटना कायम संघर्ष करते म्हणून हे जयंत शिंदे जसं वगैरे 2001ला धूम बलपडी निर्माण करून कोरेगावचं संपूर्ण म्हणजे ह्या 4 तालुक्याचं पाण्याचं विस्कळीत केलं, तसंच ह्या जयंत शिंदेनं आता या 2023 ते 24 या 2 वर्षात केलेलं आहे. त्यावेळी त्यांनी काय केलं की 2023 30 सप्टेंबर एक GR नवीन काढला फेर नियोजनाचा. त्यात त्यांनी काय केलं, धूमला 11/69 पाणी दिलं. 11/69 पाणी देताना त्यांनी मूळचं पाणी आपल्याला किती होतं 11/42, त्यात शेती पिणे बाष्पीभवन. त्याने ऍक्च्युली सगळं पाणी तुमचं न्यू स्टोरेज दिला. त्यानंतर कनेरला 7/58 दिलं, वासनाला 1/44 दिलं, वागणाला 1/43 दिलं, जे काटापूरला 5.742 पाणी दिलं, ऑल उपसाला 1.25 दिलं आणि बोंबडवाडीला 0.748 असं 30 TMCचं पाणी केलं आणि 1.1 TMC पियाला 0.407 आंदोली. ऍक्च्युली पाणी तुम्ही सांगा कुठल्या धरणाचं बाष्पीभवन होणार नाही असं कधी होईल का? तर 11/69 पाणी देताना आम्हाला 1100 पाणी दिल्यामुळे आम्ही त्याच्यावर अपील केलं नाही, काय केलं नाही. पण 11/69 दिल्यानंतर त्यांनी जे काटापूरला 5.742 केलं. जे काटापूरची कॅपॅसिटी 100 क्युसेसची. रोज मोटर चालू झाल्या तर 100 क्युसेसनं 1 TMC उचलायला 120 दिवस लागतात. जर 5.742 पाणी उचलायला अख्खं वर्ष झालं तरी पाणी उचलणार नाही. म्हणजे पाण्याची निस्ती कागदोपत्री आकडे फिरवी केली आहे. ह्या 10 TMCचा फरक आहे, ह्याच्या कुठलंही बोलत नाही. पण आव उपसाला 1.25 हे पाणी ऍक्च्युली कनेरच्या आणि धूमच्या DPR मध्ये ह्यातलं कुठलंही नियोजन नाही. त्यामुळे आम्ही 11/69 दिल्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोललो नाही. पण त्यानंतर त्यांनी 15 ऑक्टोबरला असं केलं की हो पुन्हा GR बदलला आणि धूमचं पाणी त्यांनी 7/58 केलं 11/69 ऐवजी. त्यावेळी त्यांनी काय केलं, कवटेकेचा पुन्हा 1/28 पाणी दिलं, जी 30 सप्टेंबरच्या GR मध्ये कॅन्सल केलं होतं. वासनाला 1/44 दिलं, वागणाला 1/34 दिलं, 1/93 दिलं तर वागणाला ती कमी करून 1/34 वर आणलं. कनेर अर्पण बोंबडवाडीसाठी 9/39 होतं, पहिलं 7/28 होतं, 9/39 दिलं.
हानबरवाडी 0.8130 ठेवलं, धनगरवाडी एवढं ठेवलं. पण जे काटापूरला पुन्हा बदल केला तर 5.742 वरून 6.332 केलं. हे कशासाठी केलं तुम्हाला दाखवतो. पहिल्या पाठात त्यांनी काय लिहिलंय, 30/1/23 रोजी आयोजित करणाऱ्या बैठकीत निर्देश कोरेगाव तालुक्यात आंबोडे, किनई, चिंचणी, खेड, जांबुदू, हिवरे, कवडेवाडी, बोसे, चिमणगाव, पंढरमाची, पाटली इत्यादी पाणीसाठी गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसाईने जे गटावर पाणी देण्याची मागणी त्यानुसार 0.59 पाणी आपण प्रस्तावित केलं आहे. मला सांगा, या प्रकरणामध्ये 10 TMCचा फरक असताना 0.59 कुठल्या धरणात तरतूद केली यांनी ती जाहीर करावी किंवा त्याचे GR दाखवावे. नुसते कागदोपत्री फिरवायचे GR उपयोग नाही. ह्याला ऍक्च्युली तुम्हाला सांगतो असं आहे की महाराष्ट्रात की धूम आणि कनेरचे मूळच्या DPRचे आणि ह्या नवीन DPR जमीन असण्याचा फरक केलेला आहे. त्यामुळं आपल्या ह्या 4 तालुक्यावर या लोकप्रतिनिधी पूर्ण अन्याय केलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे, जे काटापूरला जर तुम्हाला पाणी पाहिजे होतं, खटाव मांडला टोटल 16 TMC पाणी त्यांनी उपलब्ध करून दिले. मूळचं पाणी उरमुडीमध्ये खटाव मांडला 6.80 आहे आणि तारेमध्ये तारेमध्ये 3.20 आहे. असं 10 TMC पाणी मूळचं खटाव मांडलं आहे. आणि ॲडिशनल जर तुम्ही जे काटापूर 6.332 करत असाल तर ती पाणी 16 TMC केलं. आमचं असं म्हणणं आहे की तुम्हीचं फेर नियोजन कनेर धुमवरच का. तुम्हाला सांगतो, कोंबडवाडी तर प्रकाश गायकवाडला माहिती आहे, तिथं साधारणतः 6.5 TMC पैकी फक्त 4 TMC पाणी उचललं जातं, तिथं 2.5 TMC पाणी शिल्लक राहतं. आणि तारेतलं पाणी 3.80 गेली 10 वर्ष झालं धरण होऊन तिथं आज गेल्या वर्षी लिंक कॅनल चालू झाले 3.20 पाणी तिथं जे म्हणजे खटाव माणसं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे, जर त्यांना जे काटापूरला पाणी पाहिजे असलं तर तारेतलं पाणी तुम्ही सांगलीला देऊ शकता. सांगलीला कनेरमध्ये 3.85 आहे, ते पाणी डायव्हर्ट करून धूममध्ये कनेरमध्ये घ्यायचं. कनेरचं पाणी तारेमध्ये घेऊन ते 3.20 जर जे काटापूर बारमाही होईल. पण तुमचं ध्यान पूर्ण धूमवरच का. म्हणजे धूमचा शेतकरी वंचित ठेवून तुम्ही खटाव मांडला जर पाणी नेणार असाल तर त्या धूमच्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय किंवा काही पर्याय नाही. जर असे दरवर्षी आणि फेर नियोजन मुळात करता येत नाही. एका वर्षात 2 वेळा फेर नियोजन करायचं कारण काय. असं काय त्या कोरेगाव तालुक्यावर काय कुठं डोंगर पाडले ती का भूकंप झाले का काय झाले, या गोष्टीचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. दरवर्षी फेर नियोजन करणार असले तर प्रशासनाला पाणी करता येत नाही. गेली 40 वर्ष टेट टू हेड पाणी असताना गेल्या 2.5 वर्षात टेट टू हेड पाणी जात नाही. त्यामुळं प्रत्येक रोटेशनचं 21 दिवसात होणार रोटेशन आज 35 दिवस जातात, 40 दिवसात जातात. पाणी वाया जायचं प्रमाण जास्त आहे. धूमचे लिकेजचं प्रमाण 35% आहे. 35% लिकेज असल्यामुळं शेतकऱ्याला वेळेत पाणी मिळत नाही. त्यामुळे ते लिकेजचं पाणी धूम जे काटापूरला जातं आणि जे काटापूर उचलताना आपल्याला सोपं पाणी होतं. म्हणून त्यांचं म्हणणं अस्तरीकरण करायचं नाही. आणि असं होत नाही कधी. अस्तरीकरण केल्याशिवाय ते पाणी मिळणार नाही. तुम्ही जर 2 महिन्यात एकदा पाणी घेण्यापेक्षा अस्तरीकरण केल्यानं तुम्हाला महिन्याला पाणी मिळालं तर शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध होऊन शेती चांगली येईल. ही कुणी शेतीचा दृष्टिकोन ठेवून करत नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि ह्यो जो DPR काढला हिने ऍक्च्युली 2000 रामराजे असो किंवा आत्ताचे विद्यमान आमदार असो, ह्याने आमचं एकच म्हणणं होतं, जर तुम्हाला हे 6 TMC पाणी पाहिजे होतं तर कोयनेच्या खोऱ्यात एक साईड मोकळी आहे सोळशी म्हणून, तिथं साधारणतः 6 TMC पाणी उपलब्ध होऊ शकतं आणि ते धूममध्ये आणलं असतं तर हे तर कुठेही वाद न घालता तुमच्या ज्या उपसा योजना आहेत त्याला ते पाणी उपलब्ध झालं असतं. जसं रामराजानं त्याला 270 पाणी नेताना बलकोनी नवीन प्रोजेक्ट तयार केला तसा याने नवीन प्रोजेक्ट केला असता तर आमचीही संघटना त्यांच्या पाठीशी राहिली असती. शेतकऱ्यांचं जर भलं होणार असलं तर आम्ही कुणाबरोबर यायला तयार आहे असं आम्ही नमूद करतो. तसेच आमचे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतले व आम्हाला ही केलं त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. 100 आता नंदकुमार पाटलांनी जी त्यांची बाजू सगळी मांडली आपण कागदोपत्री सगळं आम्ही दावलेलं आहे तुम्हाला. तर रामराजे साहेब निंबाळकरांनी खंडाळ्यासाठी धरण निर्माण केलं 2 बलकवडी
आणि त्यातनं 2.4 TMCतनं 2.70 TMC पाणी तिकडे नेलं. मग असं असताना सध्याच्या विद्यमान आमदारांनी जे 15 ऑक्टोबरचा जो आपला GR आहे, या GRमध्ये 6.5 TMC पाणी, कुठलं पाणी 6.5 TMC पाणी जे दावलं आहे ते कुठलं पाणी नेणार आहे? तर हे सगळं आमचंच पाणी जाणार. पण त्या शेतकऱ्यांना पाणी देण्याबद्दल आमचा विरोध नाही, परंतु आमचं पाणी कमी करून तुम्ही हे पाणी कागदावर नुसतं दावताय. त्यांना ऑलरेडी ते 3.17 पाणी जे दिलेलं आहे तेवढ्यात त्यांचं भरपूर होते, परंतु मी आणि मतदारसंघासाठी भरपूर काय करतो या हे असं दावायचं आणि कागदोपत्री सगळा खेळ आहे. म्हणजे कागदावरच पाणी. नवीन धरणाची निर्मिती झाली का? आपलं धोमचं धरण आहे, कनेरचं धरण आहे, डोंबलकडे धरण आहे, एवढीच धरणं आहे ती. नवीन धरणाची कुठलीही निर्मिती नाही. आणि असं सगळं असताना कुठल्याही धरणाची निर्मिती न करता तुम्ही पाणी नुसतं कागदावर दावताय, लोकांना नुसत्या दिशाभूल करताय आणि खोटं अतिशय प्रकृतीने मांडताय. तुम्ही सध्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे ते लोकांना पटते की आपल्याला पाणी येणार आहे, लोकांना आस लागली आहे की पाणी येणार आहे, पण पाणी उपलब्ध नाही ही आमच्या सर्व शेतकऱ्यांना आवर्जून या पत्रकार परिषदेतून सांगतो की पाणी उपलब्ध नसताना आपल्याला पाणी उपलब्ध आहे असं भासवलं जातं. आणि दुसरी गोष्ट, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचं आम्ही काम करतोय. 13 वर्ष झाली आम्ही निस्वार्थीपणे शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून काम करतोय. आमच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. इथून पुढे सुद्धा आम्ही निस्वार्थी भूमिकेनेच काम करणार आहे. आमच्यावर विद्यमान आमदारांनी कितीही गुन्हे दाखल केले, आम्हाला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तरी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या शेतकऱ्याच्या सिंचनाचं जे पाणी आहे, हक्काचं पाणी, त्या हक्काच्या पाण्यासाठी अविरत लढणारच, एवढं या आजच्या पत्रकार परिषदेत आपल्याला सांगतो. पण पाणी उपलब्ध नसताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी उपलब्ध आहे, आम्ही पाणी देणार आहोत असं का सांगितलं असेल? आता ते त्यांनी सिद्ध करून दावावं. आम्ही जसं सिद्ध करून दावलं ना तसं त्यांनी पाणी कुठेही दावावं ना. आमचं जाहीर चॅलेंज आहे, त्यांनी पाणी उपलब्ध कुठेही दावावं. आम्ही कसं आता दावलं की बाबा पाणीच नाही, तसं त्यांना तो प्रश्न विचारायला बाबा हे GR आहे समोर होणार होऊ दे की नाही. समोर काय नाही, आम्ही त्यांना उत्तर द्यायचं बांधील नाही. ते लोकप्रतिनिधीने अधिकारी आहे, जनतेला त्यांनी सांगावं. आणि आमचं म्हणणं, तुमचं जे पाणी उपलब्ध आहे त्यांनी GR जाहीर करावं ना. GR पेपर आउट करा किंवा व्हॉट्सअपला टाका की ह्या GR मध्ये हे पाणी आहे, ह्या धरणात ह्या DPR मध्ये ही तरतूद आहे, असं त्यांनी दाखवावं ना.